दीपक भाई, मला 2 मुली आहेत. एक 15 वर्षांची आणि एक 10 वर्षांची. त्यांनी काही चुका केल्या तर आम्ही दोघे नवरा-बायको त्यांना रागवतो. त्यांचं काय आहे, की त्या खूपच रागीट आहेत आणि शिवाय ऐकतही नाहीत आमचं. त्यामुळे आम्हाला पण खूपच राग येतो. असा राग सारखा-सारखा का येतो? नाही, पण रागवण्यामुळे त्या सुधारतात का? नाही, सुधारत हां, तर मग नाही. रागवायला काही अर्थच नाहीये. त्यांना प्रेमाने समजावा, की "बाळा, हे चांगलं आहे का ते चांगलं आहे? तू जे केलंस ते चांगलं आहे की हे चांगलं आहे? असं वागल्यामुळे किती नुकसान झालं, नसतं केलं असतं किती फायदा झाला असता." त्यांना समज द्या. बघा, वर्तन आणि समज यात खूप अंतर आहे. आपण वागणूक सुधारावी म्हणून रागावतो, मारतो. वागणूक नाही सुधारत. नाही, त्यांना प्रेमाने. बघा, प्रेमाने आपण प्रेमाने सांगायला हवं. एकदा का रागावलात, की त्याचा अर्थ प्रेम नाहीच तुमचं तिच्यावरती. नाही, आधी प्रेमाने समजावतो, पण तरीही ते हो, जर ऐकतच ऐकत नाहीत. नसतील, तर त्यांना तेवढंच सांगायचं. जेवढ्या वेळा चुकतील त्यांना विचारायचं, "तुझ्या लक्षात आलंय का, की मी चूक केली आहे?" ते ॲक्सेप्ट तरी केलं खूप झालं. आता दादा, भगवानांकडे माफी मागा. माझ्याकडून अशी चूक न होऊ देत अशी शक्ती. वागणूक थांबवायला जाऊ तर ते नाही होणार. त्यांची समज बदलली पाहिजे, अभिप्राय चेंज करा, की हे चुकीचं आहे. आणि तेही घडलं नाही, तर जरा सोडून द्या. त्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कधी हे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड अशा गोष्टी आहेत ना, किंवा पैशांची चोरी घडू शकते. असं काही घडतंय का विचारा, असं नको व्हायला. पण लहान-सहान गोष्टींवरून रागावू नका, सोडून द्या. "बाळा, असं बघ, मला आवडत नाही." कधीतरी सांगायचं. "आपण लहान-सहान चप्पल इथे का ठेवलीस? टॉवेल इथे का ठेवतेस? काम का नाही करत? लक्ष का नाही देत? पुस्तकं तिकडे का ठेवली?" लहान-सहान गोष्टींमध्ये कटकट करतो. मग म्हणजे लहान गोष्टींवरून कटकट केल्यामुळे मोठ्या गोष्टी राहूनच जातात आणि नंतर ते आपल्या साऱ्याच गोष्टींसाठी विरोधात जातात. काही आपण सांगायला गेलो तर, "मला नाही ऐकायचं. मी नाही करणार. जा, काय करायचं ते करा." अशा गोष्टी तर ही मुलं आपल्यालाच सांगतात. म्हणून आता समजून घ्या, आता बोलणं बंद करा आणि शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा, की शुद्धात्मा भगवान यांना सद्बुद्धी येवो, सद्मार्गावर चालतो अशी कृपा करा. आणि कमीत कमी शब्दात एखाद्या वेळेस 15 दिवसांनी, 20 दिवसांनी जे सांगायचं ना, ते 15 दिवस तरी मनात ठेवा आणि शुद्धात्म्याला फोन करा. मग कधीतरी, "माझ्या बाळा, माझं काही ऐकशील का? माझी इच्छा आहे, की असं झालं तर बरं होईल." बस सोडून द्या बाकीचं. होय. तर शब्दांना काहीतरी वजन येईल. नाहीतर मग पुन्हा-पुन्हा सांगाल, त्याला काही अर्थच उरणार नाही मग आणि हो, सगळ्या ॲक्शनला रिॲक्शन येत राहतील. हो, शब्दाने शब्द वाढत जाईल. हो. दादाजींची पुस्तकं वाचा, आई-वडील मुलांचा व्यवहार हां. आणि निरुमांच्या कॅसेट्सही आहेत, आई-वडील मुलांमधील व्यवहार 30-40 कॅसेट्स आहेत. हो. त्याचा अभ्यास करा, खूप चाव्या मिळतील बघा. हो सर. जय उपाय सच्चिदानंद. सापडेल आणि शक्य झाल्यास त्यांनाही सत्संगात घेऊन या. ते आले आहेत. आल्या असल्या तर खूप छान, त्यांना शांती लाभेल, हळू त्यांच्या प्रकृतीतही बदल घडेल. निर्मला टेला, ओंकार जय पाली. जय सच्चिदानंद. हं. वंदन. घरात राहताना कुटुंबातल्या साऱ्या व्यक्तींबरोबर कसे सामंजस्य बाळगायचे? आपल्याकडून सारे चांगले करूनही प्रत्येकाच्या मनात काही ना काही आकस राहतोच. आपल्याकडून एवढा निश्चय करा, की मनवचन काय कोणाला दुःख द्यायचं नाहीये. कोणाचेही दोष काढायचे नाहीयेत. जे काही परिस्थितीनुसार घडेल त्यात दोष बघायचे नाहीत. आणि दिसले, आपल्याला वाटलं, की असं काय करतोय? हा चुकीचं बोलतो. हा का रागवतो? दोष दिसले तर तेवढं प्रतिक्रमण करा. जेवढं तुम्ही प्रतिक्रमण कराल, कोणाला दुःख पोहोचवलत, कोणाला दोषी ठरवलत, खरं तर तेच सगळ्या प्रॉब्लेमचं कारण आहे. आपल्याकडून दोषी बघणं बंद कराल, दुःख देणं बंद कराल, तेवढा आपोआप प्रेमाचा व्यवहारही सुरू होईल. वेळ लागेल, एका दिवसात नाही, पण हळू त्याचा रिझल्ट मिळेल तुम्हाला. हे प्रतिक्रमण म्हणजे काय असते? कसे करायचे? प्रतिक्रमण म्हणजे काय आहे? बघा, आपल्या वागणुकीतून कोणाला दुःख होणार नाही असं घडतं का साऱ्या दिवसात? नाही, कधीतरी दुःख मी वाणीतून दुःख दिलं जातं की नाही? हो, कधी-कधी. विचारही वाईट येतात. असं करतोय हा का खोटारडा आहे. वागणुकीतूनही कधी मुलांना, अगदी मुलाला रागवलं, कधी मार दिला. म्हणजे वाणी, विचार, वर्तनाने कुणाला दुःख दिलं, तर त्याला अतिक्रमण म्हटलं जातं. आणि जेव्हा असं हे अतिक्रमण होतं, क्रमण म्हणजे काय? नॉर्मल व्यवहार. कोणाला दुःखदायी, कोणी आलं, पाहुणे आले, या खा प्या, खा प्या. कोणाला दुःख देत नाही, त्याला क्रमण म्हणतात. पण कोणासाठी दुःखदायी व्यवहार झाला, त्याला अतिक्रमण म्हटलं जातं. पण जिथे-जिथे अतिक्रमण होईल, तिथे पश्चाताप करून पुन्हा मागे फिरा, की नाही, माझी चूक आहे, मी माफी मागते. मला क्षमा करा आणि अशी चूक न करण्याची शक्ती द्या. म्हणजे अशी माफी मागण्याला प्रतिक्रमण म्हटलं जातं. म्हणजे त्याची मागायला हवी मन, की मन, आपली मन, आपण? मन, मनातल्या मनात. मनात. तोंडाने माफी मागणार, घरातला माणूस असेल तर तोंडाने माफी मागू शकता, कधीतरी. बाकी तर मनातल्या मनात. खरं तर घरात राहणाऱ्यांसोबत 7 दिवसात 5-25 वेळा काही ना काही निगेटिव्ह घडतं. मग मनात माफी मागा, त्याचा रिझल्ट मिळेल. हळू आपल्यातले दोष कमी होतील. मग आपला व्यवहार प्रेमाचा होईल. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.
जय सच्चिदानंद. हा बोला. हे पॅकिंग न बघता अंतरंगातील शुद्धात्मा दिव्यदृष्टीने बघायचे. मी हम्म. तर दुसऱ्यांदा ज्ञानविधी घ्यायला आलीये, पण अजूनही दिव्यदृष्टी लाभली नाही. शुद्धात्म्याचेही ध्यानात येत नाही. दिव्यदृष्टी हा. कधी मिळेल मला? हा तुमच्या हे लक्षात आलंय ना, कुसुम वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे. हा नाही, ते तर समजलंय, बस पण म्हणजे आतून तीच दिव्य दृष्टी सुरू झाली. आता जसं कुसुम वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे समजते, तसं समोरच्याला पहा. चंदू वेगळा आहे, मी स्वतः शुद्धात्मा. एक बकरी वेगळी अंतरंगात शुद्धात्मा आहे. गाय बाहेरून गाय शरीराचं स्वरूप आहे, आतून शुद्धात्मा आहे. समजेतून जागृतीची सुरुवात आहे. होय, नंतर हळूहळू अनुभवाच्या कक्षेत येईल ते सगळं. पण आणि हे शुद्धात्म्याचा अनुभव सुद्धा नाहीये. तो त्या अनुभवाला सुरुवात होते. आता कुसुमच्या चुका दिसतात ना तुम्हाला, त्या तर दिसतात. मग त्यालाच तर अनुभवाची सुरुवात म्हणतात. नाही, आतमध्ये कसा असतो आत्मा ती तेच कळत ती नाही. पुढची गोष्ट आहे. आत्मा म्हणजे काय आहे? जे ज्ञानस्वरूप आहे, प्रकाश स्वरूप. त्या प्रकाशात कचरा दिसला, आत्म्याचा प्रकाश तोच आहे. हा कचरा आहे, हा प्रकाशात हा कचरा हा दिसणार, आणि या अंतरंगातील आत्म्याच्या प्रकाशात कुसुमचे दोष दिसतात. तिथूनच सुरुवात होते. आधी आपण क्रोध केल्यावर खुश व्हायचो, बघा सुधारला, नाही तर सुधारतच नाही, रागवावं तर लागतंच. पण आता असं वाटतं नाही, कोणाला दुःख दिलंय, चूक आहे माझी, म्हणजे असे स्वतःचे दोष दिसण्याची जागृती, ती जागृती तोच आत्मा आहे. बरं. आणि तो आता वाढत जाईल. हो. आणि इतरांना निर्दोष बघण्याची जी दृष्टी येते, तेच आत्म्याचं ज्ञान असतं. बरं. नाही वर्धमान. हा बोला. शरीराच्या भेदविज्ञानाची समज आहे, प्रयत्नही करतो, अकारता भावात राहण्याचा प्रयत्नही करतो, पण जे गुड फिलिंग यायला हवं कंटिन्युअसली ते येऊ शकत नाही. गुड आणि बॅड कधी येणारही नाहीये. गुड बॅड सगळे बुद्धीची बुद्धीमुळे होतं. गुड आणि बॅड दोन्हींच्या वरती जाल तेव्हा आत्मदृष्टी होईल. म्हणजे भेदविज्ञान काय आहे? शरीर आणि आत्मा वेगळे आहेत. आणि आता तुम्हाला वाटायला लागलं का शरीर आणि आत्मा वेगळे आहेत? केवळ बुद्धिस्तरावरच हे ज्ञान आहे. हे बुद्धी स्तरावर आहे. पण आत्मा आत काय काम करत असेल? आत्मा आतून केवळ बघणे आणि जाणणे जो त्याचा स्वभाव आहे ते करतो. आणि बाहेरचं बघण्याचं जाणण्याचं कोण काम करतं? हा हॉल आहे, पिलर आहे, लाईट आहे. हा रिअल आणि रिलेटिव्ह मधलाच तर फरक आहे. तो म्हणजे जो आतून आपण मानतो की आत्मा बघतोय, जाणतोय, तो आता अहंकाराच्या प्लॅटफॉर्मवर उभा राहून बुद्धीने आपल्याला बघतोय, जाणतोय. विचार, वाणी, वर्तनात त्याचे साक्षीभावासारखं कार्य आहे. त्या अज्ञानतेमुळे अहंकार उभा ठाकलाय, आणि अहंकार आहे तोवर बुद्धी असेल, आणि तोवर आत्म्याचा अनुभव येऊ देणार नाही ते. आमच्याकडे भिलवाड्यात चातुर्मास झाला होता सुभाषजी महाराज साहेबांचा. तेव्हा त्यांनी 4 महिने आम्हाला त्यांचे पूर्ण ज्ञान दिले. पण त्यांनी हे सांगितलं की कोणी सत ज्ञानीपुरुष असा भेटेल की जो तुम्हाला ह्यामधली दृष्टी प्रदान करेल, म्हणून त्याच्या शोधात आम्ही आपल्याकडे आलो आहोत. खूपच छान आहे. उद्या ज्ञान मिळणारच आहे, आणि हे भेद विज्ञानच आहे. धन्यवाद. जे वितरागी भगवानांनी सांगितले तेच भेद विज्ञान. आणि नंतर वर्धमान वेगळा आहे आणि मी शुद्धात्मा आहे, ही बुद्धी आणि अहंकाराच्या वरची गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद सर. हं? सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या आणि माझ्या आईवडिलांमध्ये काय मतभेद होतात, आमचे विचार जुळतच नाहीत. यामध्ये कोणाची चूक असेल? सर, आम्ही जणू कायम विरुद्धच चालत असतो. जर मी माझी रूम स्वच्छ करायला जात असेल आणि त्यांना त्यातही प्रॉब्लेम आहेत की मी आपली रूम स्वच्छ का करतेय. हो, पण चूक कोणाची आहे? सर, वेळ कमी असतो त्यामुळे माझीच रूम स्वच्छ करणार ना. काही हरकत नाही, पण आता मम्मी बरोबर जास्त वादविवाद होतात का पप्पांबरोबर? तर दोघांबरोबर नाही पटत. मग एकदा बसा आणि सांगा त्यांना की माझ्याच्याने हे एवढं होत आहे, मी एवढं केलं आणि पुढे एवढंच करू शकेन, मला मदत करा. आणि माझ्याकडून अपेक्षा तुम्ही जास्त ठेवाल तर तेवढं होऊ शकणार नाही. मला अभ्यास पण करायचा आहे, हेही करायचं आहे. मी एवढं नक्की करेन. म्हणजे थोडी तडजोड करा मम्मी पप्पांसोबत बसून. सर, त्यांना माहिती आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असते. मी जॉबही करते, माझा अभ्यासही करते, सेल्फ डिपेंड आहे. तरीही म्हणूनच थोडं कॉम्प्रोमाइज करतायत. म्हणजे थोडी चर्चा करा, संवाद साधा, आणि थोडी ॲडजस्टमेंट करा. आपल्याला जेवढं ॲडजस्ट होता येईल तेवढं करत राहा. आणि राहीलच तर सांगा की माझ्याकडून नाही झालं एवढं, पण उद्या मी नक्कीच मदत करेन तुम्हाला. आणि आईवडिलांचं म्हणणं आलेत का इकडे? नाही सर. मग ते येतील असं काहीतरी करा. तसं काय की हे अशी एकमेकांच्या चुका काढण्याची जी दृष्टी आहे ना, या अशा कायमच्या रागद्वेषाच्या दृष्टिकोनामुळे सतत एकमेकांच्या चुका दिसतात, एकमेकांकडून अपेक्षा ठेवतात, आणि पूर्ण नाही झाल्या मग एकमेकांना दुःखही देतात. जरा सत्संगात यायला लागलात तर समज बदलेल, अपेक्षा कमी होतील, आणि ॲडजस्टमेंट करण्याची शक्तीही वाढेल, दृष्टिकोन वाढेल. त्यामुळे व्यवहारात उपाय मिळेल.
तुम्ही उद्या ज्ञान घ्या, त्यामुळे खूप साऱ्या चाव्या मिळतील, तुम्हाला सोल्युशन मिळेल. आणि तुम्ही एवढा निश्चय करा, मम्मी पप्पांबरोबर तडजोडीने वागायचं आहे, ॲडजस्टमेंट मला करायची आहे. आणि ॲडजस्टमेंट मला केल्यामुळे माझी शक्ती वाढेल, माझा कॉमन सेन्स वाढेल, माझी क्षमता जास्त वाढेल. तुम्ही ॲडजस्टमेंट करा थोडीशी, मम्मी पप्पांशी बोलून मग तडजोड करा तुम्ही सगळं काही. हां सर. सुरुवात तर थँक करा. यू. नमस्कार दीपक भाई. हां, बोला. पूर्वजन्म असतो का? हो, असतो ना. जर असेल तर जे काही सुखदुःख आपण भोगतोय हं. तो काय त्याचाच परिणाम आहे? एक्झाम्पल देऊन सांगा ना. जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळा पूर्वकर्माचा हिशोब आहे. आणि त्या पूर्वकर्माच्या हिशोबाने बघा, तुम्ही जेवण जेवता, कढी एकदम खारट आहे, जास्त खारट झाली आहे, खूपच तिखट झाली आहे, मजा येत नाही, आंबट लागते, मजा नाही येत, तर तो पूर्वकर्माचा हिशोब आहे. आणि नंतर तुम्ही जेवताना चव घेतलेत, काशी केली आहे, मला नाही आवडली, चिडलात. आता चिडणं तेही पूर्वकर्म नाही, पण तो रागद्वेष तेच नव्या कर्माचं बीज आहे. आपल्याला जे मिळतं जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळं पूर्वकर्माचं आहे. पण रागद्वेष जे करतो अज्ञानतेमुळे, त्यातूनच पुढच्या जन्माचं बीज पेरतो आपण. तिकडे आपण पुरुषार्थ करू शकतो. अज्ञानात पुरुषार्थ घडतो, प्रेमाचा किंवा द्वेषाचा, चांगला वाईट. पण ज्ञानानंतर नवं कर्मच नाही बनणार असा पुरुषार्थ करू शकतो. दीपक भाई, लोभाच्या ग्रंथीला कसं तोडायचं? त्याकडे आपण हळूहळू नंतर घेऊ. आधी मान सोडायचा, नंतर लोभ कपट सोडायचंय. कसं सोडायचं त्याची सत्संगात मिळेल चावी. सुनील, जय सच्चिदानंद. बोला. फाईल कडून. हो, बरोबर आहे. ते हिशोब असलेलंच आहे ना सगळं. आता प्रतिक्रमण करा. रागद्वेषाचं आपल्याकडून जे काही त्याच्या प्रति रागद्वेष झाले, समजूनच घेत नाही काही. ती नाही समजून घेणार. का आपल्यालाच अशी भेटली? इतरांना समजूतदार भेटली आणि तुम्हाला अशी का भेटली? तिला समजत नाही हे तुम्हाला समजायला हवं. तुम्ही तिचे दोष बघता, तीच आपली चूक आहे. नाही समजत. बघा, आता आपल्याकडे सगळे लोक येतात, सगळे समजूतदार असतील की नाही समजणारे असतील का सांगा मला? सारे समजूतदारही येतात. सगळे समजणारे येतात. मग असं कसं काय विचारतात? सगळं काही नसतात समजूतदार, म्हणून तर विचारायला येतात. आमच्याकडे ज्यांना समजत नाही असेच एकत्र येतात. त्यांना समजू शकत नाही, त्यावेळी त्यात मी माझी चूक शोधतो. मीच त्यांना नीट समजावू नाही शकलो, त्यांना मी समज पूर्णपणे नाही देऊ शकलो. त्यांची चूक नाही, माझी चूक आहे. आणि मी माझी चूक सुधारेन. आता मी आणखी जास्त ज्ञान प्राप्त कसं करावं, जेणेकरून मी त्यांना आणखी समजावून समाधानी करू शकेन. म्हणजे नाही समजावू शकलो, त्यांची चूक नाही, माझी चूक आहे. तेव्हा मी माझी चूक सुधारेन, त्यावेळी माझं ज्ञान एवढं जास्त असायला हवं की त्यांना मी समजावून देऊन त्यांना मग समाधान मिळेल. त्यांना ते समजू शकत नाहीत म्हणून त्यांची सुटका होईल. पण माझ्यात ती उणीव आहे म्हणून मी समजावून देऊ शकत नाही. त्यांचा दोष नाही. समजतंय आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. बोला. जेव्हा कोणी प्रार्थना करतात मग काय त्यामुळे कर्मबंधन होते का? नाही. या ज्ञानानंतर काय होतं की आपण रेणूकडून प्रार्थना करून घेतो. यासाठीच प्रार्थना करतो, नाहीतर मग द्वेष वाटत आला, कोणाशी आपला संघर्ष झाला, आपल्याला अपमान वाटला, अभाव वाटला की आपल्याला द्वेष वाटेल. मग भाव बिघडला तर पेंडिंग राहील केस. म्हणून आपण भाव बिघडू नाही द्यायचे. शुद्धात्मा भगवान यांना शांती मिळावी अशी कृपा करा. त्यांच्याशी संघर्ष होऊ नये, त्यांनाही तशी शक्ती लाभो, कोणाशी संघर्ष होऊ नये. आपण प्रार्थना का करतो? आपला द्वेष मिटवण्यासाठी, अभाव तिरस्कार मिटवण्यासाठी, त्यांचाही आणि आपली जी इच्छा आहे की त्यांना हे सगळं प्राप्त व्हावं. आपण शब्दाने जेव्हा बोलतो तेव्हा अहंकार येतो आणि अहंकार आपापसात धडकल्यामुळे आपण शब्दाने ते नाही बोलत, फक्त शुद्धात्म्याला प्रार्थना करतो. आपली भावना त्यांच्यासाठी जी आहे आपण त्यांना शुद्धात्म्याद्वारे मग पोहोचवतो. असं वाटतं की जर प्रार्थना केली ना तर ती पूर्ण होते. दादाजींकडे मी जे काही मागते ना ती माझी प्रार्थना पूर्ण होते. हे काय की त्यामुळे सहज काही नाही, सहज भावात राहा. तर काय आहे की ही प्रार्थना एक एव्हिडन्स आहे आणि आपल्यासाठी जे संयोग जुळत आहेत त्यातला एक एव्हिडन्स आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह संयोग जुळतात, मग पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. त्याला काहीच हरकत नाही. आणि ना 5 आज्ञांचे पालन होत नाही. त्यासाठी मग शक्ती मागा. त्याबाबत दादाजींची कृपा झाली तर सगळ्यात मोठं काम होईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद महाराज. मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हापासून मला कळायला लागलंय, कोणी सांगायचं डोक्याने काम करा, तर कोणी म्हणायचं की मनापासून बोला. ही बुद्धी आणि मन यांचं काय असतं ना, ते आजवर मला समजलं नाही. हे सांगतो मी तुम्हाला. मन आणि बुद्धी म्हणजे काय? डोकं म्हणजे बुद्धी आणि मन म्हणजे हृदय. म्हणजे आतून जी उकल होते ना, म्हणजे मनाला वाटतं की नाही चुकीचं काम नको करायला, पण बुद्धी काय सांगते, सगळे लोक तर करतायत, आपण केलं तर काय फरक पडणार आहे सांगा.
म्हणजे बुद्धी काय बघा, प्रॉफिट लॉस सांगते आणि शॉर्ट टाइमचा प्रॉफिट अँड लॉस, फायदा, आपला फायदा, स्वार्थ बुद्धी म्हणतात त्याला. आणि मनात विचार काय येतात, तर माझं नुकसान होत आहे, पण मी असं वागत राहिलो तर मग त्यांचंही नुकसान होईल. असं नाही करायला हवं. म्हणजे सगळ्यांचं हित शोधते ते आपलं बुद्धी आहे, सामूहिक हित. आणि ही स्वार्थ बुद्धी ती मात्र स्वतःचा विचार करेल, माझा फायदा व्हायला हवा, समोरचा जगो क्या मरू दे, जे काही व्हायचं ते हो, असं बुद्धी सांगते. आणि मन काय म्हणतं, तर माझं नुकसान होऊ नये, पण इतर कोणाचंही होऊ नये. म्हणजे मनाचं कायम सहृदयपणे काम कराल तर आपल्याला शांती लाभेल, सर्वांना शांती लाभेल. पण बुद्धीने काम कराल तर टेम्पररी बघा, स्वतःचा फायदा होईल पण इतर लोक दुःखी होतील. म्हणजे ही बरोबर गोष्ट आहे, सहृदयपणे गोष्टी. आणि इथे मनालाच निरावरण बनवतात. समजेप्रमाणेच काम करा. बुद्धीने किती काम करायला हवं? प्रॉब्लेमवर सॉल्युशन येण्यापुरता विचार करा. कोणत्याही व्यक्तीबाबत रागद्वेषासाठी बुद्धीचा वापर करू नका. म्हणजे सॉल्युशनसाठी बुद्धीचा वापर करू शकता. प्रॉब्लेम आला, दगडाखाली हात अडकलेत, आता दगड बाजूला कसा करायचा, हात काढून कसे घ्यायचे, तिथे बुद्धीचं काम आहे. आणि हाच दगड दुसऱ्याला मारता येतो, विचार बुद्धीचा आहे. कोणाचे नुकसान होऊ नये असं काहीतरी सेटिंग करा, म्हणजे हृदयातून तो विचार आपण करायचा, हार्टिली व्यवहार करायचा. ती सिन्सिअरिटी, मोरॅलिटी, सहृदयता, ते सगळं मोक्षमार्गात मदत करतील. आणि या बुद्धीचा मोक्षमार्गाला काहीही फायदा नाही. संसारातही ती दुःखी करते, ही कलियुगातली बुद्धी आहे, संसारातही दुःखी करते, दुसऱ्या जन्मातही गुन्हेगार बनून दुःखीच करेल बघा. पण जेवढा वेळ आपण विचार करतो त्या वेळात आपलं जे चंचल मन असतं ते काही ना काही स्टेप उचलतच ना. ते मन बुद्धिवादी आहे. मनाला त्या मनाचा बुद्धीशी मैत्र आहे. मनाच्या गोष्टी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळ्यावरती आहेत. त्या अहंकाराने मनाचं ऐकायला हवं, अहंकाराने बुद्धीचं म्हणणं ऐकायला नको. तुम्ही निश्चय करायला हवा की आपण हृदयाच्या दृष्टिकोनातून काम करू, या बुद्धिवादी नाही. डोक्याने तर आपोआप होईल लहान मोठी कामं. बघा, आता मळलेले कपडे धुवायचे, त्यात मनाचं काहीच नाही, डोक्याने करा. पण म्हणजे डोक्याने तर संसारातली खूप सगळी कामं होतात. पण व्यक्तीबरोबर मनाने व्यवहार, सिन्सिअरली, हार्टिली, त्यामुळे मग प्रगती होते संसारातही आणि अध्यात्मातही. होय. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय जिनेंद्र. आपल्याला माहिती असतं की संसारात मोहमाया आहे, पण तरी आपण या संसारात का अडकून पडतो? कारण अज्ञानतेनेच आवरण आहे. आवरणामुळेच, समजा माणसाच्या डोळ्यावर कापड्याची पट्टी बांधली डोळ्यांवर, त्याला सांगितलं सरळ जा, तर तो कुठेही जाईल, कारण त्याला दिसतच नाहीये. तसं आवरण रूपी अंधत्व आलंय. क्रोधांध, मानांध, लोभांध. त्यामुळे माणूस चुकीचं मार्गक्रमण करतो. पण जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हा आवरण तुटतील, तेव्हा जागृती त्याला येईल, कळेल कोणत्या मार्गावरून मला पुढे जायचं आहे, कोणत्या रस्त्यावरून मागे फिरायचं आहे, त्या साऱ्याची जागरूकता येईल. समजते आता तुम्हाला? होय. बोला. कोणी अपमान केला तर दुःख होतं, आणि दुःखामुळे टेन्शन येतं. त्याचं निवारण करण्यासाठी प्रतिक्रमण सुद्धा करतो, तरीही शांती लाभत नाही. त्यावरचा उपाय सांगावा. अपमानाचं दुःख का वाटतं? कारण आपण समजा एखादा माणूस मानतो की मी तर हुशार माणूस आहे, त्याला कोणी म्हटलं तू बावळट आहेस तर फार दुःख होईल. पण जर बघा एखादा इंजिनियर आहे, त्याला तुम्ही म्हटलं तू इंजिनियर आहेस तर दुःख होईल का? नाही. मग आपण मानतो की मी हुशार आहे, पण आपण खरोखरच हुशार आहोत की बावळट आहात? काय सांगा. मी हुशार आहे असं मानता. नाही, अपमान करणाऱ्याला नाही, पण माझं ऐका, आता तुम्ही हुशार आहात, खूपच अक्कलवान आहात, तरी तुम्हाला कोणी म्हटलं की कॅमेरा बिघडला, तुम्हाला तो दुरुस्त करता येईल? नाही. या सिलिंग मधून पाणी गळतंय, ते दुरुस्त करता येईल? नाही. तो एअर कंडिशन बिघडलाय, तुम्हाला दुरुस्त करता येईल का? नाही. मग कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला येतील, कोणकोणत्या गोष्टी येणार नाहीत दुनियेतल्या, बघा सांगा. 1% तरी आपल्याकडे अक्कल आहे का सगळ्यांना सुधारायची? हो. म्हणजे खरोखर 99% नाहीये, तर मग कबूल करायचं, माझ्यात अक्कल नाहीये आधीपासून. नाही, त्या कबूल करण्याची गरज आहे. ही अज्ञान मान्यता म्हणजे अहंकार काय मानतो की मी खूप हुशार आहे, मी अक्कलवान आहे, सर्वांपेक्षा मला खूपच जास्त कळतं. पण खरं तर जेव्हा चेक करतो तेव्हा जगात जेवढ्या गोष्टी आहेत त्यातल्या 0.001% आपल्याला माहित नाही. मग 0.001% माहिती असण्याला आपण नाही, प्रतिक्रमणाने तरी फरक पडायला हवा ना. प्रतिक्रमणाने नाही, समज येण्याने फरक पडेल. प्रतिक्रमणाने फायदा आहे की त्याच्याशी वैर नाही बांधलं जाणार, पण आपल्याला भोगायचं जे आहे
आता भोगवटा काय आहे, तो तर मीच बरोबर आहे असं मानता, म्हणून अहंकारही मानतो की मीच सच्चा आहे. त्याची कोणी चूक काढली तर त्याला खूप दुःख होतं. पण चांगलं आणि वाईट सगळं रिलेटिव्ह आहे आणि माझंच नेहमी खरं होतं नाही, कधीतरी चुकीचंही असतं. पण तो बरोबर म्हणतोय त्याच्या दृष्टिकोनातून करेक्ट. आपण स्वीकारलं की मग वाईटही वाटणार नाही, सोल्युशनही निघेल. या अहंकाराला स्वतःचं खरं असं नेहमीच वाटतं. मी कायम हुशारच आहे, मी वैशिष्ट्यपूर्ण आहे, मी जाणकार आहे, मी चांगला आहे. त्या अहंकाराने एक समज ठसवून घेतली आणि त्या समजेपेक्षा काही वेगळं झालं तर खूप दुःख वाटतं. पण आपण आपल्या बिलीफच्या पुढचा विचार करूया. शुद्धात्म्यात येऊन हे समजून घ्यायचं की हरिनारायण आपण रिलेटिव्हमध्ये चांगले किंवा रिलेटिव्हमध्ये वाईट असाल. मग कोणी म्हटलं तुम्ही वाईट आहात. "हां बाबा, यू आर करेक्ट." आणि स्वीकारा. त्याच्या दृष्टीने ते करेक्ट आहे. आपल्या दृष्टीने ते चुकीचंही असू शकतं. त्याच्या दृष्टीने करेक्ट पण असू शकेल. म्हणून मग आपण रागद्वेष का करायचा? त्यासाठी आपला अहंकार ज्ञानाने डिझॉल्व्ह करायचा. अहंकार म्हणजे रॉंग बिलीफ. रॉंग बिलीफ म्हणजे मी कायम बरोबरच आहे. ही रॉंग बिलीफ पुसली तर कोणी म्हटलं काही तरी अपमानाचं दुःख नाही होणार तुम्हाला. आणि आपण सांगितलं होतं की जीवजंतू जनावरांना मारायचं नाही. नकळत मारले गेले तर प्रतिक्रमण करायला हो, ते हवं. बरोबर आहे. पण जर का जनावर विषारी असेल, म्हणजे जर साप विंचू, तर आपण काय त्याला असं सोडून सोडून द्यायचं? द्यायचं. पण सोडून दिलं तर ते दुसऱ्याचं नुकसान करणार ना. नाही, नाही. ते आपल्या जीवनात तर जंगलात जाऊन जगतात ते. तुम्ही त्यांच्याशी रागद्वेष करू नका. खरं तर आपण तसं हे मानतो की साप विषारी आहे. पण 100पैकी 99 विषारी नसतात. आपण भीतीपोटी त्यांना मारतो. त्यांची गरज नाहीये. ते तर आपल्या रस्त्यावरून सरळ निघून जातात. खूप आपल्याला दिसतही नाहीत असे खूप सारे जीवजंतू जगत असतात. आपल्याला दिसलं की आपण त्यांचा रागद्वेष करत राहतो. ते सोडून द्या. त्यांच्याकडे प्रार्थना करा त्यांना की आम्हाला कोणाचं नुकसान करायचं नाहीये. कोणी त्यांच्याबद्दल भाव बिघडवले, मारून टाकलं, मारायलाच हवं. त्यावेळी हिशोब तो बनतो आणि नंतर दुसऱ्या जन्मात तो साप आणि विंचूच्या संपर्कात येतो. त्यांचा पण ते- रागद्वेष करणं सोडून द्यावं, प्रार्थना करा, शुद्धात्मा बघा, तर आपलं कोणतंही नुकसान ते नाही करणार. ते आपलं आयुष्य जगत राहतील बघा. नाही, समोरच जर आले तर त्यांना सोडून सोडून द्यायची द्या. व्यवस्था करायला हो, हवी. आपल्या कंपाऊंडमध्ये तर खूप येतात, अडालजमध्ये खूप येतात, भादरणमध्येही येतात. ते काही करत नाहीत, मनुष्याला काही त्रासही देत नाहीत. ते आपण येतात आणि निघूनही जातात. जय सच्चिदानंद.